योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयच्छिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यास्तहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सच्चिदानंदघन अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा पंढरीनाथाच्या भुवैकुंठ नगरीमध्ये भांडुपगाव वारकरी महामंडळ आणि त्यांचे संस्थापक हरिभक्तपरायण संतोषजी महाराज सावटकर आणि आपण सर्व भांडुपकर मंडळी सर्व मंडळाचे विश्वस्त अति आनंद आणि प्रेमाच्या या माध्यमातून आपण गेली 14 वर्षापासून या परमार्थक्रमामध्ये वारीचे स्वरूप ज्याला खरी वारी म्हणतात ते आपण करतात। सकाळी काकडा हरिपाठ आणि हरिपारायण एवढ्या कालावधीमध्ये कीर्तन प्रवचन सर्वच आपण पूर्ण करतात। आणि गेल्या वर्षीपासून आमचे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज गुरुनाम गुरु जोग महाराज या संस्थेच्या आम्ही विद्यार्थी ज्या काळामध्ये होतो त्याच्यानंतर आज जी गुरुजन मंडळी आहे विद्यार्थी मंडळी आहे की ज्यांचा आदर्श संपूर्ण भारतवर्षामध्ये आहे अशी एकच संस्था आहे या भारतवर्षामध्ये जी संस्था ज्या संस्थेला जोग महाराजांची संस्था आणि दांडेकर मामांची संस्था म्हणतात ती संस्था आळंदीमध्ये आहे की विद्यार्थ्यांना फी नाही आणि अध्यापकांना पगार नाही अशी एकच या भारतवर्षामध्ये आता आमच्या राम महाराजांनी सांगितलं ज्यांनी आपलं तन मन धन संपूर्ण या संस्थेला समर्पण केलं अशी ही विद्वज्जन मंडळी ही म्हणजे काही अशी वेगळी नाही की ज्यांना काही पगार मिळाला नाही ज्यांना नोकरी लागली नाही ज्यांना गावाकडे प्रपंच जमला नाही अशातला हा प्रकार नाही ध्यानामध्ये ठेवा। काही लोकांचा गैरसमज राहतो की ज्यांना काही जमलं नाही प्रपंच जमला नाही नोकरी जमली नाही व्यवहार जमला नाही तुला बाबाजी बनेगे आणि असे आहेत बरेचसे। म्हणून कबीरदासजी महाराज म्हणतात ज्यादातर साधू आणि बाबा लोक महाराज लोक असेच जास्त झालेत म्हणजे कोणते रांड बुई घर संपत्ती नाशी मूंड मुंडाए भये संन्यासी काही जमलं नाही तुला बाबाजी बनेगे ज्यादातर प्रकार असा आहे पण तशातलं नाही आहे। म्हणून गुण आणि दोष प्रपंचामध्ये आहेत म्हणून जड चैतन्य गुण दोषमय विश्व चिन्ह करतात संत हंस गुण गहैपय परिहरी बारी विकार। या जगामध्ये असे हिरे संत आहेत ज्यांना जोग महाराजांची संस्था म्हणतात ती आज तगायत त्यांनी ही चालविलेली आहे। आमचे हरिभक्तपरायण परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे त्यांची ज्ञानेश्वरी आपण माऊलीच्या दरबारातून संपूर्ण रोज पाहतो अशी माऊली शिंदे माऊली आमच्या समोर बसले आहेत। इंजिनियर आहे नोकरी सोडली आणि परमार्थाला समर्पण करून घेतले असेच आमचे शास्त्री महाराज आहेत तसेच आमचे हे सर्व उल्हास महाराज ही महाराज मंडळी बसलेली आहे सर्व सुशिक्षित आहेत आणि समर्पण करून परमार्थ कसा करावा परोपकाराय सताम विभूतया या न्यायाप्रमाणे केवळ परोपकारासाठी ही मंडळी जगतात आणि अशांचा सत्कार आपल्या भांडुपकर मंडळींना करण्याची संधी गेल्या वर्षी गुरुनाम गुरु म्हणजे कोरेकर बाबा इथे आले त्यांनी आशीर्वाद दिले शास्त्री महाराजांनी आशीर्वाद दिले आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपला जो दरवर्षीचा हा उपक्रम आहे इथे दरवर्षी तो उपक्रम होतो की सर्वांना कोजागिरीचं दूध आणि चिवडा फलाहार इथे गेली 25 वर्षापासून आपल्या परमार्थाश्रमामध्ये चालतो। त्याच्यामध्ये यावर्षी आम्हाला असं वाटलं की नामदेव यांचे मामंदे परमात्मा पंढरीनाथांनी इथे घातले या मामंद्याचा प्रसाद आपण दरवर्षी करतो पण यावर्षी आमचे खरे साधक खरे साधू ज्यांना ब्रह्मचारी जीवन म्हणतात ज्ञानोबरायांसारखे मुक्ताबाई सारखे ती संस्था आमची ही जी गुरुजन मंडळी चालवतात इथे जोग महाराजांची जी संस्था आहे वारकरी शिक्षण संस्था त्या संस्थेमध्ये पुन्हा क्रांती केली आमच्या सुशिक्षित मंडळीने। पूर्वी आम्ही ज्या वेळेला संस्थेमध्ये राहत होतो त्यावेळेला शालेय शिक्षण घेता येत नव्हतं
जेवढं अगोदर शालेय शिक्षण झालं तेवढ्यावरच ते पूर्ण करावं लागायचं. पण आता ही सुधारित आवृत्ती इथे जो महाराज दांडेकर मामांची संस्थेची जे आम्ही उद्घाटन केलं, मला वाटते 5-7 वर्षापूर्वी आम्ही त्या उद्घाटनाला होतो. माझ्या हस्तेच उद्घाटन झालं आणि देगलूरकर महाराजांच्या हस्ते ही सर्व महाराज मंडळी उपस्थित होती, दिग्गज मंडळी उपस्थित होती. इथे आम्ही असा उपक्रम ठेवलेला आहे की शालेय शिक्षणाच्या बरोबर आध्यात्मिक शिक्षण देण्यात ही मंडळी काम करतात. कारण ही सर्व सुशिक्षित मंडळी आहे, म्हणजे शालेय शिक्षणही आणि अध्यात्म शिक्षण. कारण भविष्यामध्ये त्यांना नोकरी करता आली पाहिजे. याच्यातली बरीचशी मंडळी वकील आहेत, इंजिनियर आहेत आणि परमार्थ करतात. म्हणून असा सुधारित परमार्थ आमच्या महाराज मंडळींनी इथे सुरू केलेला आहे. आपणही सर्व मंडळींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. आपली मुलं संस्कार कसे असतात, त्या दिवशी आम्ही सर्व संस्थेची मुलं, इथं 150 मुलं आपल्या संस्थेतून आली महाराज, लहान लहान मुलं आले. आणि या कोल्हापूरांना तो आदर्श मिळाला की आल्याबरोबर इथे बसली लहान लहान मुलं, कोणी 10 वर्षाचा आहे, कोणी 15 वर्षाचा आहे, कोणी 5 वर्षाचा आहे. इथं आल्याबरोबर गुरुजन मंडळी आमची ही त्या दिवशी उपस्थित नव्हती. त्याचं कारण सांगतो. आमचे भजन सम्राट, आमच्या संस्थेचे परम पूजनीय गोदे बाबा यांची पुण्यतिथी आळंदीला होती, म्हणून ही मंडळी तिकडे गेली होती आणि विद्यार्थी इथं आले होते. पण बरं झालं आपल्याला भाग्य लावलं, त्या दिवशी आपण उपस्थित नव्हता भांडूकर मंडळी आणि महाराजही उपस्थित नव्हते. मग ते राहिलेला सत्कार पूजा आज करावा हा आम्ही संकल्प केला आणि तो आपल्याला भाग्याने लाभलेला आहे. कारण पर्व काळ द्वादशी, ही द्वादशी पर्व काळ झाला हे तो आम्हाला लाभला. असं बोलायला गेले किती बोलत राहतो आम्ही, म्हातारी माणसं जास्तच बोलतो म्हणून जास्त बोललो असेल. फक्त एवढंच मला सांगायचं आहे की आता प्रयागराजचा कुंभमेळा आहे. कोटे शास्त्री महाराजांचं आमचं बरंच बोलणं झालं. दिग्गज मंडळी एका बहादराने 1.5 कोटी रुपये खर्च केले. शिवकथा चालू आहे, शिवपुराण चालू आहे परळी वैजनाथला. आणि शास्त्री महाराजांचं जे गोरक्षर आहे जवळजवळ 1000 गायी महाराजांनी सांभाळले. आणि असं सुंदर बनवलंय ते गोरक्षण. गोशाळा आताच महाराजांनी सांगितलं, पहिल्या शाळा ज्या होत्या त्या पहिल्या गोशाळाच होत्या आणि त्या गोशाळेच्या माध्यमातून मी प्रत्यक्ष रात्री मला एवढा आनंद झाला. त्या कार्यक्रमातून आम्ही गेलो होतो गोशाळेला भेट देण्यासाठी. ती बैल बघितल्याच्या नंतर मी महाराजांना म्हटलं, महाराज हे ऋषिकेश कैलास आश्रमच आपण इथं तयार केलेला आहे आणि म्हणून परळीला जाताना, औंढेला जाताना आपण त्या गोशाळेला जरूर दर्शन द्या की पाहण्यासारखा दृश्य आहे. आणि त्या गायीची सेवा तिथे होते. असे गोरक्षक आहेत, गोशाळा आहे, ज्ञानशाळा आहे, पाठशाळा आहे, असे महापुरुष इथे आपल्याला पूजेसाठी लाभले. मी एकच वाक्य सांगेल आणि माझं बोलणं पूर्ण करेल. आपण केवळ म्हणतो घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. हे सत्य करून दाखवलं भांडुपकर महाराज मंडळींनी. आणि म्हणून मी रुक्मिणी प्राण संजीवन परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी, राधाकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या भांडुपकर मंडळींच्यावर असाच हा महाराजांचा आशीर्वाद राहावा. आणि आमच्या गुरुवर्यांचे सर्वांना आपल्याला आशीर्वाद देतो की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, यश, कीर्ती, संतती, संपत्ती, भक्ती आणि मुक्ती प्रदान हो. तसेच आपले भावी जीवन सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो. धनम धान्यम बहुपुत्र लाभम प्राप्त होऊन असाच हा आपला संप्रदायाची कीर्ती पताका आकाशामध्ये उंच उंच फडकत राहो एवढी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. हरिओम. आमचे हरिभक्त परायण सावरकर महाराज यांचा सत्कार राहिलेला